सांगली मध्यवर्ती बँक या पदासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर आणि तुमच्यासाठी 30 पैकी तुम्हाला 25 प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचे, नक्कीच तुम्हाला या भरतीसाठी फायदा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रश्नाची आपण सुरुवात करूया. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 1961. प्रश्न क्रमांक 2 बघूया मित्रांनो. महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला मध्यवर्ती बँकसाठी फायदा होईल. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीतून करण्यात आली? तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही ऑप्शन बघू शकता. शिवरामन समिती, नरसिंह समिती, केळकर समिती, तेंडुलकर समिती. तर प्रश्न क्रमांक 2 उत्तर आहे शिवरामन समिती. त्याचे प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. भारतात सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च बँक कोणती? त्यामध्ये ऑप्शन भारतीय स्टेट बँक, रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. बँकिंग क्षेत्राचे नियंत्रण आणि नियमन करणारी भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? तर याच्यामध्ये ऑप्शन बघू शकता. SEBI, RBI, IRDL, वित्त विभाग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो RBI. अशाच प्रश्नांसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो. प्रश्न क्रमांक 5 बघू शकता. सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी किमान किती सदस्यांची आवश्यकता असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 10 सदस्यांची तुम्हाला इथे आवश्यकता असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खालचं बघूया. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पहिलं सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर याचं उत्तर सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो. याचं उत्तर आहे प्रवरानगर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खाली बघूया आपण 7. सर्व प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचे. नक्कीच तुम्हाला भरतीसाठी फायदा होईल. कृष्णा आणि वारणा या नद्याचे संगम सांगली जिल्ह्यात कुठे होते? तर जिल्हा विशेषमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर याचं उत्तर आहे हरिपूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघू शकता. हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? हळदसाठी मित्रांनो त्यामध्ये याचं उत्तर आहे सांगली. सांगली हा जिल्हा हळदसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. ATMचं पूर्ण विस्तार म्हणजे ATMचं तुम्हाला फुल फॉर्म विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन द्यायला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्याचं बी उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघू शकता. बँकेत चालू खाते प्रामुख्याने कोणाद्वारे उघडले जाते? आता बँकेचे चालू खाते तुमचे करंट जे अकाउंट असतात जे कोणाद्वारे उघडण्यात येते ते व्यावसायिक आणि व्यापारी. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघूया. चेकची वैधता जारी केल्याच्या तारखेपासून किती महिन्याची असते? मित्रांनो आपण चेकबुक वगैरे देतात आणि कोणाला चेक देतो त्यापासून त्याची वैधता किती दिवसाची असते इथे विचारण्यात आलेलं आहे. तर याचं वैधता 3 महिन्याची असते मित्रांनो. अशाच अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलशी जुडत राहा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि प्रश्न क्रमांक 12 बघू शकता. देशातील पहिले डिजिटल राज्य कोणते? तर डिजिटल राज्य आताच झालेलं आहे मित्रांनो. सर्वांना माहीत असेल केरळ हा राज्य आता डिजिटल झालेला आहे. तर प्रश्न क्रमांक 13 बघूया. संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ कॅम्प्युटर कशाला म्हणतात? आता संगणकाविषयी तुम्हाला या लिपिक पदासाठी ही भरती होणार आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये सांगलीमध्ये. त्यासाठी संगणकावर तुम्हाला इथं प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो CPU. संगणकाचा जो मेंदू असतो त्याला CPUला म्हणतात. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? आता कीबोर्ड वगैरे माऊस वगैरे यावर तुम्हाला प्रश्न होईल. 14 नंबरचा प्रश्न पाहायला मिळतो. याचं उत्तर आहे मित्रांनो प्रिंटर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघूया. ईमेलचा शोध कोणी लावला? आपण मेल वगैरे करतो मित्रांनो त्याविषयी इथे विचारण्यात आलेलं आहे. ईमेलचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो त्याचं ऑप्शन बी आहे रे टॉमिन्सन. त्यांचा प्रश्न क्रमांक 16 बघू शकता. रुपयाच्या नोटेवर 1 रुपयाची कोणाची स्वाक्षरी असते? आता जी जुनी नोट होती मित्रांनो 1 रुपयाची आधी त्यामध्ये एक नोट यायची त्याचं वित्त सचिव यांची सही असायची. बाकीच्या नोटच्या वगैरे तुम्हाला विचारू शकतात. आणि मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण पाहायला मिळतील. त्यावर तिथं 17 नंबरचा प्रश्न बघू शकता. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सागर या शब्दाचा समानार्थी शब्द समुद्र मित्रांनो. अशा प्रकारे पण तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील मित्रांनो. अजून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जी पण सरकारी नोकरीविषयी माहिती आपल्यापर्यंत येत राहते मी नक्कीच तुमच्यासाठी आणत राहतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. प्रश्न क्रमांक 18 बघू शकता. उत्तीर्ण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर उत्तीर्णचं अनुत्तीर्ण होईल मित्रांनो. आणि उत्तीर्ण इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 19 बघू शकता. वाक्य पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? आता मराठी व्याकरणावर तुम्हाला इथं प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर वाक्य पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे मित्रांनो क्रियापद. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघू शकता तुम्ही खाली. हात देणे या वाक्यप्रकारचा योग्य अर्थ काय? हात देणे म्हणजे मदत करणे. तर याचा हात देणे म्हणजे मदत करणे हा
उत्तर होतं मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघू शकता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? आता सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे मित्रांनो? त्यामध्ये ऑप्शन बघू शकता तुम्ही. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघू शकता. केवायसी या बँकिंगमधील अर्थ काय असतो? आता केवायसी वगैरे तुम्ही बँकिंग करता, त्याचं फुल फॉर्म काय आहे यामध्ये विचारण्यात आलेले आहे. तर याचं ऑप्शन बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक त्याचं ए उत्तर आहे, स्कॅन युअर कस्टमर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघू शकता. इंटरनेटवर सुरक्षित व्यवसायासाठी वापरला जाणारा OTP म्हणजे काय? वन टाइम पासवर्ड, ओनली टेक्स्ट प्रोटोकॉल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वन टाइम पासवर्ड. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघूया मित्रांनो. गुगल हे खालीलपैकी काय आहे? गुगल विषयी आता सविस्तर माहिती तुम्हाला इथे विचारण्यात आली. गुगल हे खालीलपैकी काय आहे? ऑटोमॅटिक सिस्टम, सर्च इंजन, सोशल मीडिया, व्हायरस. तर याचं सर्च इंजन एक गुगल प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघू शकता. सागरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यापैकी याचं उत्तर आहे सांगली. सांगली या ठिकाणी आहे. 26 बघू शकता. बँका ग्राहकांना मुदत ठेववर का देतात? फिक्स डिपॉझिटवर का देतात? लाभांश, व्याज, कमिशन, सवलत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो व्याज देते. तुमच्या एफडीवर बँक तुम्हाला व्याज देते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघू शकता. भारताची मध्यवर्ती बँकची आरबीआयची स्थापना कधी झाली? याचं उत्तर सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो. आरबीआयची स्थापना 1935 वर्षी झाली. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खाली बघू शकता. शुद्ध शब्द तुम्हाला आशीर्वाद कोणता यापैकी ओळखायचा आहे? तर या चारही ऑप्शनपैकी तुम्हाला प्रश्न क्रमांक याचं बी आशीर्वाद हा बरोबर आहे मित्रांनो. आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे बी नंबरचा. 29 नंबरचा बघू शकता. संगणकामध्ये तात्पुरती मेमरी, टेम्पररी मेमरी कोणती असते? रॉम, रॅम, हार्ड डिस्क, CD रॉम. तर याचं रॅम उत्तर मित्रांनो. शेवटचा प्रश्न मित्रांनो. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, पुणे, सातारा, नाशिक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. पुणे या ठिकाणी खंडाळा आणि लोणावळा तुम्हाला हे पाहायला मिळते. अशा प्रकारे सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकसाठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो. नक्कीच तुम्हाला भरतीसाठी फायदा होईल. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच मला कमेंट करा मित्रांनो. आगामी भरतीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. का महाराष्ट्र सरळ सेवेमार्फत जे पण भरती होतात मित्रांनो, TCS, IPS मध्ये दारूबंदी, वनरक्षक, मध्यवर्ती बँकेत झाल्या. सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. पोलीस भरती झाली, मुंबई पोलीस विषयी झाली. सविस्तर सगळे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचे. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्रामवर चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट आणि चालू घडामोडी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट त्यामध्ये देतात मित्रांनो. आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.